गुड मॉर्निंग मित्रांनो. तर माझा हा पहिला ब्लॉग आहे. तर माझ्या ब्लॉगची सुरुवात मी माझ्या घरनंच केली आहे. तर चला आपण मार्केटला जाऊ आणि बघूया. मार्केटलाच गेल्यावर ऑर्डर पडतील आपल्याला, तुम्हाला समजेल. तर बघू शकता आपल्याला पहिली ऑर्डर पडलेली आहे. तर चला रेस्टॉरंटच्या लोकेशनला आलो तर रीच करूया. तर आपण रेस्टॉरंटमध्ये आलेलो आहे आणि सगळे लोक मला बघत आहेत की हा काय वेड्यासारखा करत आहे व्हिडिओ शूट. तर मी न घाबरता न कोणाचा विचार करता गेलो रेस्टॉरंटच्या जवळ आणि तिथं रेस्टॉरंटवाले ओळखीचे होते, त्यांच्याशी बोललो वगैरे. तर आता बघूया आपली ऑर्डर होण्यासाठी आणखीन किती वेळ लागतो आहे. चला आता वाट तर बघावीच लागेल, मग कस्टमरकडे जाऊया. मी थांबले वाट बघा, आता बघू किती वेळ लागतो. तर चला फायनली आपल्याला आपली ऑर्डर मिळालेली आहे. आता कस्टमरच्या लोकेशनला जाऊन त्यांना विचारूया आपली ऑर्डर त्यांच्या वेळेत भेटली आहे का नाही त्यांना. तर आपण कस्टमरच्या लोकेशनवर आलो आहे आणि कस्टमरला विचारू की इतर झोमॅटो रायडरपेक्षा माझी डिलिव्हरी किती फास्ट होती आणि तुम्हाला तुमच्या वेळेत भेटलेली आहे की नाही. चला आपण त्यांचं म्हणणं ऐकू. तर मित्रांनो कस्टमरचा आपण रिव्ह्यू घेतलेला आहे. कस्टमरला आवडलं, त्यांच्या वेळेत ऑर्डर भेटली. ह्या ऑर्डरचे भेटलेत 39 रुपये. तर चला मित्रांनो आपल्याला लागले दिवसातली दुसरी ऑर्डर. तर आपण घ्यायला आलो दुसरी ऑर्डर. तर चला जरा आपले मित्र पण आहेत तिथे, तर त्यांच्याशी पण थोड्या गप्पा मारूया आणि त्यांचं पण म्हणणे ऐकूया. हॅलो, हे आमचे परम मित्र संतोष शेठ. हॅलो बाय. हाय. तर आपण आपल्या ऑर्डरसाठी 5 मिनटं थांबूया. तर त्यांना विचारूया ऑर्डर झाले की नाही, काय बोलतात ते बघूया. ऑर्डर होता 2 चॉकलेट डोनट रेडी. तर मित्रांनो कस्टमरच्या लोकेशनवर आलो आहे. चला बघूया कस्टमर काय बोलतात. तर मी आता बेल वाजवतो कस्टमरची. 2च मिनटं तुम्ही वेट करा. तर आता कस्टमर येतील ते काय म्हणतात ते आपण बघूया. गोड कस्टमर आला एकदम. तर मॅडमकडे रिव्ह्यू घेऊ. मॅडम तुम्हाला सर्व्हिस कशी वाटते, माझी वेळ भेटली का लेट झाले, काय रिव्ह्यू सांगा. एकदम मस्त. एकदम मस्त मॅडम. थँक्यू मॅडम, धन्यवाद. नेक्स्ट ऑर्डर परत करा. तर आपल्याला पडले तिसरी ऑर्डर आणि मित्र पण आहे माझा इथं वरती रेस्टॉरंट, त्याला पॉवर बँक पण द्यायचा आहे. तर चला एका टाईमला 2 काम होऊन जाईल. परम मित्र हाय मित्रांनो, हाय. आमची बघा ऑर्डर आहे, मोठी आहे बघा. हे बघा, त्याच्यामुळे आम्ही रायडर लावलाय. हे माझा रायडर आहे. मी पहिला आहे, हा सेकंडला आहे. बाबू ऑर्डर घेण्यासाठी आले. बिग ऑर्डर लागले. हे बघा किती मोठी ऑर्डर बघा. ही आम्हाला एकदम नीट द्यावं लागते पद्धतशीरमध्ये. अशा नंतर कस्टमर ॲक्सेप्ट करत नाही, डायरेक्ट थोडीफार लेखी झाली ना तर मग कस्टमर डायरेक्ट ऑर्डर कॅन्सल करतो. मग कॅन्सल आम्हाला पेनल्टी बसते. म्हणून आम्हाला एकदम पद्धतशीर ऑर्डर लागते. अजून काय माहिती काय असतं तिथे व्हिडिओ आम्हाला. बिंदास बिंदास. भाऊचा पण इंस्टाग्रामचा आहे ID चॅनल, ते आपण टाकू आतमध्ये. ज्या कामासाठी आले ते कामच नाही केलं मी. दिलं त्यांचे भाऊ नाही. चला मित्रांनो येतो. चला. कस्टमर पण बोलतो आम्हाला ऑर्डर द्यावं लागतं. ठीक आहे ठीक आहे. किती चांगलं हो. तर मित्रांनो आपण कस्टमरच्या लोकेशनवर पोहोचलेलो आहे. आता चला कस्टमरच्या इकडे जाऊया आणि बघू काय म्हणतात. बघू शकतो किती छान आहे इकडे बॅकग्राऊंड. अच्छा घेऊ शकतो ना. आपण कस्टमरला ऑर्डर द्यायला आलो आहे, तर त्यांचा रिव्ह्यू चेक करू. घेऊ शकतो. तर मॅडम माझी सर्विस तुम्हाला आवडली की लेट आली की टायमात आली ते सांगू शकता. ओके मॅडम, थँक्यू. मॅडमचा रिव्ह्यू आपण घेतलेला आहे आणि मॅडम खुश झालेल्या आहे आपल्या टाईमशीर ऑर्डर मिळाल्यामुळं. आपण मॅडमला ऑर्डर देऊन आलेलो आणि तेवढं आपल्याला लागले 4थी ऑर्डर. तर तुम्ही बघू शकता इथे गर्दी नाही आहे सध्या, कारण की आज गुरुवार आहे. तर चला तुम्हाला नेक्स्ट कस्टमरकडे नेतो. आणि आता तुम्ही कुठे आहे तर कर्जतच्या मार्केटमध्ये आहे, तुम्ही बघू शकता. मी कोणताही विचार न करता व्हिडिओ शूट करतो आहे. तर चला. ऑर्डर घेऊन थेट कस्टमरच्या लोकेशनला पोहोचलेलो आहे. तर बघूया कस्टमर काय म्हणतात ते त्यांच्या ऑर्डरच्या बाबतीत.
तर एवढं सांगण्याचं तात्पर्य की तुम्ही लागू नका आणि बिनधास्तपणे व्हिडिओ शूट करा. नक्कीच तुम्हाला पण चांगला देखील रिस्पॉन्स भेटेल. आता मी झोमॅटोतच काम करतो, मी ह्याच कामाला लागत नाही, तर व्हिडिओ बनवणं कशावर लागेल मग तुम्ही सांगा. सो कस्टमरचं आहे मी घेऊ शकतो. ठीक आहे नो प्रॉब्लेम. काय नाही थँक्यू सर. तर कस्टमरने तर नका दिला आहे, नो प्रॉब्लेम, काही विषय नाही. आपण मान्यतेनेच त्यांचा रिव्ह्यू घेऊया. अच्छा. तर मित्रांनो आता आपण आलो आहे चहा प्यायला. आम्ही नेहमीप्रमाणे ह्या टायमाला चहा प्यायला येतो सगळीजणं. तर आज ऑर्डर फ्लो कमी होता आणि ज्यांना ऑर्डर ते काय आले नाहीत ते तर गेले ऑर्डर मारायला. तर चला जरा आपण गप्पा मारूया आपल्या मित्रांशी. बघ ना नमस्कार भावांनो. मार्केटमध्ये कंपनीने एक रिक्वेस्ट काहीतरी आज कंपनी जरा नाराज आहे आमच्यावर. सध्या गुरुवार पण आहे तर त्या हिशोबाने ऑर्डर पण कमी आहे. याच आठवड्यात चतुर्थी वगैरे सगळे आले पण इकडचा आठवडा आपण बघू आता पुढच्या आठवड्यात काय करतो. पुढच्या आठवड्यात काय केलं. धंदा पाणी भरपूर डाऊन आहे आणि मागचा आठवडा जरा बरा गेला होता. या आठवड्यात काय अपेक्षा आम्ही ठेवलेली नाही आहे. काय असेल त्या नशिबात हळूहळू सगळीकडे हीच परिस्थिती आहे झोमॅटो रायडरची ऑर्डरच्या बाबतीत. इकडं काही वेगळं नाही आहे, इकडं तर जास्त ऑर्डर आहे. मार्केट ऑफलाच आहे. ऐसा लगा मेरा मजाक. तर आता आम्ही चहा पिणार आहे मित्रांनो. आता मी व्हिडिओही शूट करणार आहे त्याचा, बघा तुम्ही. आम्ही सगळेजण ह्या टायमाला चहा प्यायला जमा होतो. आता बाकीचे रायडर पण असतात सोबत, पण ते आता ऑर्डर असल्यामुळे ते गेलेत तिकडे. तर तुम्हाला आम्ही सध्या चौघत दिसतो आहे, तर आमच्यामध्ये अजून 4-5 जण असतात. आम्ही 9-10 जण असतो इकडे. तर चला आपण आता नेक्स्ट ऑर्डर करू. A few moments later. लोकेशनला पोहोचलो आहे. नाही पोस्ट प्लेस नाही. तर आपण त्यांना टाईमशीर ऑर्डर दिलेली आहे. ओके सर, थँक्यू. किती झालं मला थँक्यू सर. रेटिंग द्या फक्त. चला आपण कस्टमरला ऑर्डर दिलेली आहे ते. तर आपण बघून नेक्स्ट कस्टमर फाईंड करू. तर आपण आले झोमॅटोची ऑर्डर घेण्यासाठी. हिच्या शेजारीच आधीची ऑर्डर दिली, तर मी जवळ असल्यामुळे सो मला ऑर्डर लागलेली आहे. पण हे जे हॉटेल आहे ते आमच्याच मित्रांचं आहे. तर ते आता सध्या इथे नाही, सध्या बाहेर गेलेत. तर त्यांनी बिर्याणीचं चालू केलं आहे, बघू शकता तुम्ही. आणि त्याला जोडधंदा म्हणून भाजीपाल्याचं पण चालू केलं आहे तुम्ही. तर बघू शकता तुम्ही, हे इथे बिर्याणीचं आणि इथं भाजीपाल्याचं आहे. तर सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की तुम्ही काही करा, फक्त स्वतःचा धंदा करा, जेणेकरून तुम्ही एक गोल ठेवा की तुम्हाला पुढे कामं येईल. आणि तुम्हाला आतले पण दाखवतो मी, या बघा जरा. तर आपण ऑर्डर घेऊन आलेलो आहे मित्रांनो. आता मी स्टेशनवर आहे आणि ऑर्डर बघू शकता तुम्ही माझ्या हातात आहे. जर तुम्हाला पण झोमॅटोमध्ये जॉईन व्हायचं असेल तर माझी एक गोष्ट ऐका. तुम्ही झोमॅटोमध्ये याल तर तुम्हाला एक आठवडा 15 दिवस जास्तीत जास्त 1 महिना तुम्हाला कंपनी पैसे देणार. तुम्हाला असं वाटणार की खूप याच्यात प्रॉफिट आहे. पण मित्रांनो, तुम्ही तुमचं जे काम करताय ते काम करून जर पार्ट टाईम करायचा विचार करत असाल तर तो बेस्ट आहे फुल टाईमपेक्षा. तर मी तुम्हाला एवढंच सांगू शकतो की कंपनी तुम्हाला स्टार्टिंगला पैसे देईल, नंतर तुम्हाला पैसे देणार नाही, तुम्हाला बसून ठेवणार. सो तुम्ही याच्या भरोश्यावर राहू नका. मी पण 2 वर्ष झाली कंपनीमध्ये काम करतो आहे. तर तुम्ही बघू शकता आता पब्लिक माझ्याकडे बघायला लागले. हे बघा, तुम्हाला मागचा पण रिव्ह्यू दाखवतो बघा. तर एकच सांगतो, तुम्ही बिनधास्त व्हिडिओ बनवा, कोणाचा विचार नका करू. जसं मी बनवतो तसं तुम्ही पण शूट करा. तुम्हाला आवड असेल तर बनवा, घाबरू नका, काही नका. जर भीती वाटली तर तुम्ही माझा हा ब्लॉग बघा. तर मित्रांनो, संध्याकाळचे 6 वाजले तर ऑर्डर घेऊन आलो. तुम्ही बघू शकता वरती, मी बिल्डिंगच्या खालीच उभा आहे. 1 मिनटं दाखवतो तुम्हाला बघा. तर कस्टमरची ही ऑर्डर लेट झालेली, पण ट्रॅफिक असल्यामुळे मी कस्टमरला ऑर्डर लेट दिली. कारण की आमच्याकडे येण्या जायला एकच ब्रिज आहे, तर तिथे नेहमीप्रमाणे ट्रॅफिक होते. शनिवार रविवार जास्त होते, पण तरीही देखील कस्टमरला माहीत होतं की ट्रॅफिक असते, त्याच्यामुळे कस्टमरने काही बोललं नाही. तर चला, तर आता आपण आलो आहे गार्डनला, कारण की इथे ऑर्डर नाही आहे.
तर थोडा वेट करू गार्डनमध्ये ऑर्डरसाठी. तर मोकळी जागा इकडे कपल वगैरेच आहे. सो बघूयात किती वेळ लागतो आहे काय. तर जस्ट मी ऑर्डर देऊन आलेलो आहे दैवलीमध्ये. ते कस्टमरला तुम्हाला मागच्या वेळेमध्ये सांगितलं की भरपूर लेट झालेलं. तर थांबूया आपण इकडे. नेक्स्ट ब्लॉगमध्ये समजून जाईल. तर सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की तुम्ही न कुणाला बघता, न कुणाला मागे पुढे बघता, न लाजता बिंदास ब्लॉग बनवा, बिंदास सगळं काही करा की तुम्हाला प्रेम भेटेल. कारण की मी पण तुमच्यातलाच आहे. आणि मी पण विचार केला की माझ्या पण इंस्टाग्राममध्ये किंवा यूट्यूबमध्ये जेव्हा मी व्हिडिओ स्क्रोल करतो तर माझ्यासारखेच युजर येतात. तर मी काय करतो, मी स्किप नाही करत आहे. मी पण ते व्हिडिओ वॉच करतो. कारण की कसं आहे, जर मी पण तसंच करायला लागलो तर मग त्यांच्यात माझं काय फरक राहणार आहे. कारण की जर जो स्टार्टिंग करतो त्याला पण चान्स द्यायला पाहिजे ना. तुम्हाला कसं वाटतं, जर मी त्यांना लाईक करतो, मी त्यांना फॉलो करतो आहे, मी त्यांना सबस्क्राईब करतो आहे, तर ते पण जर मी जसा प्रयत्न करतो ते पण तेव्हाच वर येतील ना. तर मी पण त्यांना जर स्किप करत आलो, त्यांना जर बघितलं नाही तर मग ते ग्रो कसं होणार, हा मेन मुद्दा आहे. तर सो तुम्ही लक्ष द्या याच्याकडे. तर मित्रांनो, आपण रेस्टॉरंटवरनं ऑर्डर पिकअप केलेली आहे. तर कस्टमरचा डिस्टन्स ड्रॉपचा आहे 6.4 किलोमीटर कमीत कमी. तर बघू शकता मी इथे किती क्राऊड आहे. तरी पण मी कोणताही विचार न करता शूट चालू ठेवलं आहे. तर आपल्याला ह्या साईडला सावेले गावामध्ये जायचं आहे कस्टमरची ऑर्डर घेऊन. तर चला कस्टमरच्या लोकेशनवर आणि बघूया कस्टमरचा काय रिप्लाय येतो आहे आपल्या सर्व्हिसबद्दल. A few moments later. तर आपण कस्टमरच्या लोकेशनवर आलो आहे आणि कस्टमरचा गेट आहे. तर कस्टमरला मी ऑर्डर दिली. आपण त्यांचा रिव्ह्यू घेऊ नाही शकलो कारण की ते गेटच्या आत होते आणि गेटच्या बाहेर होतो. सॉरी गाईज. तर आपल्याला ह्या ऑर्डरचे किती पैसे भेटत आहेत हे आपण बघूया. 87.11 पैसे दिलेत 7.2 किलोमीटरचे आणि 29 मिनिट लागले आहे. तर मित्रांनो, आपण आपली ऑर्डर देऊन लोकेशनला आलो. तर आपल्याला ह्या रेस्टॉरंटची ऑर्डर पडली आहे कारण 9वी ऑर्डर असेल सकाळपासून. तर मी रेस्टॉरंटच्या आत जात असताना तर आजूबाजूची पब्लिक होती. तर त्यांनी मला आवाज दिला तर मी त्यांना हात दिला रिस्पेक्ट म्हणून. तर चला हॉटेलवाल्यांना विचारूया किती वेळ. A few moments later. आपण कस्टमरच्या लोकेशनला पोचलो आहे सद्गुरू कृपा हॉटेलची ऑर्डर घेऊन. तर आपण बघूया कस्टमर काय बोलत आहेत, त्यांना त्यांच्या वेळेत ऑर्डर भेटली का नाही. चला. मॅडम ऑर्डर. स्टाईलमध्ये आहे. मी व्हिडिओ शूट करतो. मी रिव्ह्यू घेऊ शकतो का तुमचा? चालेल. चालेल ना. मी मॅडमची ऑर्डर त्यांना त्यांच्या वेळेत दिले का नाही हे त्यांच्याकडनं आपण ऐकूया त्यांचं म्हणणं माझ्या डिलिव्हरीच्या सर्व्हिससाठी. प्लीज मॅडम बोला. बोला. त्यांची ऑर्डर मला मी दिलेल्या वेळेनुसार मिळते आणि व्यवस्थित चांगली मिळते. तुम्ही मॅडम इतके दिवस झाले मागवते तर झोमॅटो म्हणजे तुम्हाला असं काय प्रॉब्लेम आलाय का काय, म्हणजे जे तुम्ही मदत करू सॉल्व्ह करण्यासाठी? नाही, काही प्रॉब्लेम नाही आजपर्यंत. व्यवस्थित तुम्हाला सगळे डिलिव्हरी टाईमवर भेटले, इतर रायडर करून पण टाईमवर भेटले. ओके, धन्यवाद मॅडम. रेटिंग द्या. सचिन चव्हाण. तर मित्रांनो, आपण आपली 15वी ऑर्डर घ्यायला आलेलो आहे हॉटेलला. तर चला आपण बघूया ऑर्डर रेडी आहे का नाही आणि रेस्टॉरंटला विचारूया किती वेळ लागेल. वेळ लागेल असं तर थांबूयात. आपली ऑर्डर घेऊन आलोच बाहेर. तर मित्र होता शेफ मुबारक, तर त्याच्याशी थोडं आपण बोललो तर त्याला बरं वाटलं मी ब्लॉग चालू करताना. A few moments later. तर ह्या बिल्डिंगमध्ये आपण कस्टमरला ऑर्डर दिली आहे. तर आपल्याकडं जास्तीत जास्त नाही तर 1 तास बाकी आहे. तर बघूया आपण किती अर्न करतो आहे. तर मित्रांनो, मला ऑर्डर नव्हती तर आपल्या प्रति पंढरपूरची जर बसलेलं तर मी माझं लक्ष ताईंकडे गेलं. तर चला त्यांना विचारू त्यांचं किती काम झालं आणि काय परिस्थिती आहे. काय तुमचं जेवण वगैरे झालं का? नाही. किती वाजल्यापासून तुम्ही इथे बसला? कितने बजे से आप भी बैठे हो? 10 बजे से. और आप कितने बजे तक बैठे हो? 10 बजे से. कुछ होगा क्या नाही खरेदी वगैरे? कम हुआ. तर यांचं असं म्हणणं आहे की 10 वाजल्यापासून सकाळी आले तर आता 10 वाजेपर्यंत टोटल 12 तास हे इथे बसलेले आहेत. पण यांचं आता थोडं कमाई झालेलं आहे. तर मित्रांनो, यांना मराठी समजत नव्हती
तर त्यांना मी बोललो हिंदीमध्ये, कारण की मला जाणून घ्यायचं होतं त्यांचं काय म्हणणं आहे, कारण की माझं पण त्यांना समजलं पाहिजे, तेव्हा ते मला त्यांच्याबद्दल बोलतील. तर बघू शकता तुम्ही, ह्या इकडे बघा एकट्या बसल्या. मी त्यांचा आधला चेहरा वगैरे नाही घेतला, कारण की ते मला बरोबर नाही वाटलं. तर मित्रांनो, त्या ताईंशी बोलून मी 5 मिनटं तिथं वेट केला ऑर्डरसाठी. तर आपल्याला या रेस्टॉरंटची ऑर्डर पडलेली आहे. तर बघू शकता तुम्ही, मी कर्जतच्या मार्केटमध्ये आहे. 1 मिनटं थांबा, जरा तुम्हाला दाखवतो. तर मी आता जवळजवळ 11 वाजेपर्यंत थांबण्याचा निर्णय घेतला आहे. तर बघूया 11 वाजेपर्यंत आपल्याला किती ऑर्डर पडतात आणि आपण किती कमाई करतो आहे. अजून ऑर्डर तर रेडी नाही आहे, वेट तर करावंच लागेल आपल्याला. A few moments later. आता आपण एक पार्सल दिले 10:30 वाजता. आता अजून अर्धा तास राहिला आहे, अर्धा तास बाकी आहे. तर अर्ध्या तासामध्ये बघू आता किती ऑर्डर लागतात का आपल्याला एवढ्यातच घरी जावं लागतं आहे. आणि याच्यानंतर मी तुम्हाला व्हिडिओ शूट करून दाखवेल की आजची अर्निंग किती झाले, 12 ते 13 14 तासामध्ये किती फुल टाईममध्ये होतं.